यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बार्शी तालुक्याचे आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, माजी मंत्री यांचाही इथे सन्मान होतोय. सुभाष बदे साहेब, निवासी नायब तहसीलदार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रणवीर भैया राऊत यांचाही सन्मान होतोय. रवींद्र सानप साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल. महसूल नायब तहसीलदार रवींद्र सानप साहेब यांच्या हस्ते रणवीर भैयांचा सन्मान होतोय. पंचायत समिती अध्यक्ष मीनाक्षीताई रोगे यांचा इथे सन्मान होतोय. तांबारे मॅडम यांनी करावा. अधिकारी मॅडम तांबारे मॅडम यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई कटले उपस्थित आहेत, त्यांचा इथे सन्मान होतोय. महिला आणि बाल कल्याण विभाग योगिता वैराट मॅडम यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे अशी त्यांना विनंती करते. राजाभाऊ सुरवसे ते उपस्थित आहेत. पानगाव आणि सौंदर्याचा विकास करणारे असे राजाभाऊ सुरवसे यांचाही सन्मान होतोय. बरेच जणांनी सुरवसे सरांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे बार्शी नगरपालिकेच्या नगरसेविका कांचनताई मोहिते यांचा सत्कार. गुले सरांच्या हस्ते कांचनताईंचा सत्कार होईल. पंचायत समिती सदस्य गुले सर यांच्या हस्ते कांचनताईंचा सत्कार होईल. मी त्यांना तशी विनंती करते. बार्शी नगरपालिकेच्या नगरसेविका सायरा मुल्लाही उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय. तांबारे मॅडम यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. गुले सरांचा इथे सन्मान होतोय. रवींद्र सावंत सर यांच्या हस्ते गुले सरांचा सन्मान होतोय. धन्यवाद. उपस्थित सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान झाला. पण एकदा जोरदार टाळ्या वाजवायची. धन्यवाद. महसूल प्रशासन, राज्य शासन आणि जनता यांच्यामध्ये असलेल्या दुवा शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचे फायदे मिळावेत यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करत आहे. आधुनिक काळात पेपरलेस ऍडमिनिस्ट्रेशन यासाठी कम्प्युटरायझेशन आणि डिजिटलायझेशन याचा प्रभावी वापर महसूल प्रशासन करत आहे. अशा या राज्यस्तरीय आणि राज्याच्या विविध विभागीय महसूल प्रदेशांमध्ये हे अभियान कार्यान्वित आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा तालुका असणाऱ्या बार्शी तालुक्यातही हे अभियान जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सदाशिव पडुमे साहेब आणि तहसीलदार FR शेख साहेब यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. केवळ शिबिर घेणे एवढाच या अधिकाऱ्याचा उद्देश नाहीये, तर ई-पीक पाहणी, जलयुक्त शिवार किंवा डिजिटल सातबारा या प्रत्येक मोहिमेतून शेतकरी आणि सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य करणे, खऱ्या अर्थानं समाधान शिबिराचं समाधान मिळावं हाच यामागचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बार्शी तालुक्याचा महसूल गाडा समर्थपणे हाकणारे आणि बार्शी तालुक्यातील समाधान शिबिराच्या योजनातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची धुरा पेलवणारे तहसीलदार FR शेख सर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी त्याला विनंती करते.
सर्वांना नमस्कार. जास्त वेळ घेणार नाही. प्रमुख पाहुण्यांना पण बरेचसे आणखी कार्यक्रम आहेत. त्याचबरोबर जे लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही अतिशय वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजत्व समाधान शिबिर अभियान आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महसूल विभागाचे मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे शिबिर आयोजित केले जात आहे. आपण मार्च महिन्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये तर जवळपास 5 मंडळांमध्ये आपण शिबिर आयोजित केले होते. एप्रिल महिन्यामध्ये 4 मंडळांमध्ये आपण शिबिर आयोजित केले होते आणि मे महिन्यामध्ये नगरपालिका स्तरावरचे शिबिर आपण आयोजित करतो आणि त्यातला हा पहिला शुक्रवार आपल्या बार्शी शहरामध्ये आपण आयोजित करतोय. आणि अशा या शिबिराच्या आयोजनाप्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र सन्माननीय दीपकजी वैद्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या नगरपालिका बार्शीच्या सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम तेजस्विनी कचले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षीताई ढोंगे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य राजेंद्रजी सुरोसे साहेब, पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य घुले साहेब, आपल्या नगरपालिकेच्या सन्माननीय सदस्य मोहिते मॅडम, मुल्ला मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी बार्शी तालुक्यातील वेगवेगळ्या सर्व शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख, त्याचबरोबर ज्यांना प्रत्यक्ष आपण या ठिकाणी लाभ देणार आहोत असे सर्व लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, मागील 2-3 वर्षापासून महसूल विभागामध्ये तसेच राज्य प्रशासनाच्या इतर सर्व विभागामध्ये अतिशय असे महत्त्वाकांक्षी बदल झालेले आहेत. लोककल्याणकारी राज्य म्हणून ज्या ज्या सेवा लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे त्या त्यांच्यापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत पोहोचवाव्या. एका टप्प्यामध्ये सर्वांना लाभ त्या ठिकाणी देता यावेत हा या शिबिरामागचा हेतू होता. आता मागचे जे आपले जवळपास 9 मंडळामध्ये जे शिबिर झालेले आहेत त्यामध्ये आपण जवळपास आज अखेर 8,675 लाभार्थ्यांना लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे लाभ आहेत. फक्त महसूल विभागच नाही तर महसूल विभागामार्फत आपण दरवेळेस पाहतो आता परीक्षेचे दिवस आहेत, परीक्षा संपलेल्या आहेत, प्रवेश प्रक्रिया सुरू होतील आणि मग विद्यार्थ्यांची आणि पालकांची जी लगबग सुरू होते दाखल्यासाठी आणि ऐनवेळी मग शेवटचा दिवस असतो परीक्षेचा, फॉर्म भरण्याचा, ऍडमिशनचा आणि त्यावेळेस त्यांना वाटतं का मग आपला जो काही दाखला आहे तो आपल्याला वेळेत मिळाले, त्यामुळे त्यांना मुदतीपूर्वी दाखले त्या ठिकाणी मिळाले जावे त्याकरिता सुद्धा आपण या शिबिरांच्या माध्यमातून दाखले देतो आणि जवळपास 500 दाखले आपण आपल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना या ठिकाणी देणार आहोत. जी समाजा उपयोगी कल्याणकारी योजना संजय गांधी योजना आपल्याकडे राबवली जाते. संपूर्ण तालुकाभरामध्ये आपण जी बैठक घेतली होती मागची त्यामध्ये जवळपास 1000 प्रकरणं आपण आपल्या माता भगिनींना, ज्येष्ठांना, दिव्यांगांना, विधवा भगिनींना यांना मंजूर केल्या होत्या आणि त्यातल्याच जवळपास बार्शी शहरातील 400 माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांना संजय गांधीचे जे प्रकरण आहे ते मंजूर केल्याचा लाभ आपण आज या ठिकाणी देणार आहोत. जिल्हा परिषदेमार्फत तर बऱ्याचशा योजना राबवल्या जातात, घरकुलच्या योजना आहेत. मग घरकुलच्या लाभार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी असं प्रकार झालेला आहे का त्याला घरकुल मंजूर आहे मात्र जागा नाही. मग अशा पात्र लाभार्थ्यांना ज्यांना घरकुल मंजूर आहे मात्र स्वतःची जागा नाही अशा पात्र नागरिकांना आपण गायरान जमिनीतून त्यांना भाडेपट्ट्याने जमिनी देण्याचं करतो आणि प्रांतसाहेबांच्या आदेशाने जवळपास आज अखेर 106 लाभार्थ्यांना आपण त्या ठिकाणी ते लाभ मंजूर केलेले आहेत.
आणखी एक महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो का जेव्हा घरकुल मंजूर होतं, घराचं बांधकाम निघतं, मात्र वाळू त्या ठिकाणी सापडत नाही. आता तसंही आपल्या बार्शी तालुक्यामध्ये वाळू उपलब्ध नाही. मात्र आम्ही जे काही सर्वे केला, जवळपास 5 गट ओढे असतील, नाले असतील, जिथून जिथून वाळू आपल्याला उपलब्ध होऊ शकेल असे जवळपास 5 राखीव गट आम्ही फक्त घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यासाठी केले होते आणि त्यातूनही जवळपास 112 लाभार्थ्यांना आपण आज अखेर 224 ब्रास इतकं मोफत वाळूचं वाटप, ज्यांचं घरकुलाचं बांधकाम या वाळूद्वारे होणार आहे अशा लोकांना आपण लाभ वाटप केलेला आहे. इतकंच नव्हे तर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना मोठ्या स्वरूपामध्ये आपण सुरू केली होती. आजही मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. मग त्यांच्याही ई-केवायसी चे जर प्रश्न होते, 31 मार्च पर्यंत त्यांचं ई-केवायसी करायचं होतं, त्या सुद्धा ई-केवायसी आपण मोठ्या स्वरूपामध्ये करून घेतलेल्या आहेत. नगरपालिकेने सुद्धा याच्यामध्ये अध्यक्ष मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या स्वरूपामध्ये मदत या ठिकाणी केली होती आणि आपण नगरपालिका स्तरावरती सुद्धा याचा कॅम्प आयोजित केला होता आणि त्याचाही मोठ्या स्वरूपामध्ये लाभ त्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना आपण राबवत असतो. कोकणात मोठी योजना असेल, त्यांच्याही लाभार्थ्यांना आपण जे शेतकरी असतात, शेती करत असताना एखादा अपघात होतो आणि अशा अपघातग्रस्त कुटुंबांना मदत करण्याची भूमिका पण शासनाची आणि त्याच्यातूनच दर महिन्याला आमच्या ज्या समितीची बैठक होत असते त्यातून अपघातग्रस्त कुटुंबाला जी मदत देण्याची कार्यवाही आहे ती केली जात असते आणि त्यातीलच काही लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभ वाटप करणार आहोत. तर आपल्याला सांगायला आनंद होतो, आपल्या सन्माननीय अध्यक्ष साहेब यांच्या जिल्हा परिषद गटातील श्रीपत पिंपरी या गावचे शेतकरी आपल्या शेतामध्ये शेती करत असताना, काबड कष्ट करत असताना अतिशय दुर्दैवी घटना त्यांची घडली होती आणि विजेचा आघात होऊन त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना जीव गमवावा लागला होता. आणि ही मला सांगावं वाटतं की आपण 48 तासामध्ये तर त्यांच्या कुटुंबियांना जवळपास 4 लाख रुपये इतकी मदत आपण त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण लाभार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये लाभ द्यायचे आहेत. रेशन धान्याचे बरेचसे विषय आहेत. जवळपास जेवढे इष्टांक आपल्याकडे मंजूर होता सगळा इष्टांक आपण आपल्या लाभार्थ्यांना वाटप केलेला आहे. अजूनही जे लाभार्थी पात्र आहेत अशांकरिता जवळपास 10,000 इष्टांक मिळावा याकरिता आपण मान्य जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे. तो इष्टांक सुद्धा मिळाल्यानंतर आपल्याकडचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना ते पण आपण त्या ठिकाणी देणार आहोत. इतरही अनेक विभाग आहेत. मग आयुष्यमान योजना असेल, जवळपास 5 लाखाच्या मर्यादेमध्ये प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी आरोग्याची काळजी मिळवणारा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यापूर्वी आपण रेशन कार्डवरती त्यांना लाभ मिळत होता, मात्र आता आयुष्यमान कार्ड प्रत्येक कुटुंबाला दिला जातो आणि तो कार्ड दाखवल्यानंतर कोणत्याही जे रुग्णालय मान्यता प्राप्त आहेत अशा ठिकाणी त्यांच्यावरती मोफत उपचार होणार आहेत. बऱ्याच जणांचे आयुष्यमान कार्ड काढलेले आहेत. आजही जवळपास अनेक लोकांचे आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत. मात्र आपल्या माध्यमातून अजूनही ज्यांचे आयुष्यमान कार्ड काढणे बाकी आहेत अशा लाभार्थ्यांना आज या ठिकाणी आपण कॅम्प आयोजित केलेला आहे. आपल्या आशा भगिनींमार्फत आजही त्यांना आपण आयुष्यमान कार्ड काढून देणार आहोत. असे अनेक प्रकरण आहेत. आणखी महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये सांगायचं तर यापूर्वी एनएची जी प्रक्रिया होती ती आता शासनाने रद्द केलेली आहे आणि सर्वात मोठा दिलासा म्हणजे ज्या बिनशेती झालेल्या क्षेत्रांना यापूर्वी कृषक सारा वसूल केला जायचा, कारण महसूल विभागामार्फत बिनशेतीचा टॅक्स वसूल केला जायचा आणि नगरपालिका आणि ग्रामपंचायत मार्फत त्यांचा मालमत्ता कर आकारला जायचा. अशा प्रकारे दुहेरी टॅक्सचा मारा त्यांच्यावर होत होता आणि आता शासनाने निर्णय घेतल्यावरून कोणतीही जमीन बिनशेती होत असताना फक्त ज्यावेळेस बिनशेती होणार असेल तेव्हा वन टाइम प्रीमियम आपण आकारणार आहोत आणि त्यानंतर कधीही त्यांच्यावरती बिनशेतीचा टॅक्स आकारला जाणार नाही. अशा प्रकारे अनेक महत्त्वाकांक्षी योजना शासनामार्फत या ठिकाणी राबवल्या जात आहेत आणि चांगल्या पद्धतीने संपूर्ण तालुकाभरामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्व शासकीय विभागांमार्फत या ठिकाणी होतोय. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी अशाच अनेक लाभार्थींना आपण या लाभांचं वाटप करणार आहोत. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी लाभार्थी यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थोडक्यात सांगतो. धन्यवाद. यांना मार्गदर्शन मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते.
आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज समाधान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या वारसांचे सुंदर सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपक वैद्य, व्यासपीठावरती उपस्थित बार्शी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य दिलीपराव सोपल, व्यासपीठावरती उपस्थित बार्शी शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय कथलेताई, बार्शी पंचायत समितीच्या सभापती रुंगेताई, व्यासपीठावरती उपस्थित नगरसेविका कांचन मुंगेताई, व्यासपीठावरती पंचायत समिती सदस्य राजभाऊ सुरवसे, किरण फुले, त्याचबरोबर मुलाताई, ज्यांनी आपल्या बार्शी शहर व ग्रामीणमध्ये हे समाधान शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलं. या आपल्या बार्शी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार शेख साहेब, व्यासपीठावरती कोहली साहेब, त्याचबरोबर तांबार मॅडम, बार्शीचे या सय्यद साहेब, व्यासपीठावरती उपस्थित सर्व समोर उपस्थित असणारे बार्शी मंडळातील सर्व नागरिक आणि या समाधान शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन ज्या ज्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवतात त्याच्यामध्ये योगदान देणारे माझ्या सर्व अंगणवाडी सेविका भगिनी, कारण कुठल्याही योजना राबवत असताना त्या सुरुवातीला प्रत्येक लाभार्थ्याची सगळ्यात आवडती संजय गांधी निराधार योजना होती. एवढी रिंग लागायची त्या योजनेला. त्यानंतर लाडकी बहीण योजना आली आणि लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून 18 ते 65 वयोगटाची मर्यादा होती आणि 65 पुढे संजय गांधी निराधार. ह्या सगळ्या योजना राबवत असताना किंवा शासन कुठलीही योजना राबवत असताना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवत असताना मधला जो क्रायटेरिया आहे किंवा आपली जी स्ट्रक्चरची भूमिका आहे ही करत असताना माहितीच्या सरकारच्या माध्यमातून एक खिडकी एक योजना आली, ती सुद्धा कुठेतरी त्या नंतरानं मागे पडली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या माहिती सरकारच्या असं लक्षात आलं की सरकार एवढं नागरिकांसाठी लाभार्थ्यांसाठी खर्च करत असताना लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रत्येकाच्या हक्काचं मानधन जे आहे ते त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तहसील विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आता रावसाहेबांनी सांगितल्या, त्याचबरोबर मोजणी ऑफिसच्या योजना असतील, कृषी विभागाच्या माध्यमातून ट्रॅक्टर, अवजार किंवा विविध अजून लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या योजना असतील, ह्या योजना राबवत असताना कुठेतरी अडचणी येणारी सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने असा निर्णय घेतला की सर्वच योजना एका छताखाली आणून सर्व लाभार्थ्यांना एकत्रित करून ज्या समस्या लाभार्थ्यांच्या किंवा नागरिकांच्या त्या समस्या एका छताखाली सर्व अधिकारी उपस्थित राहून त्याचा निपटारा व्हावा यासाठी या शिबिराचं आयोजन केलं आणि आतापर्यंत आपल्या बार्शी तालुक्यामध्ये 5 ते 6 शिबिर झाली आणि या शिबिरामध्ये 1-2 शिबिराला मी उपस्थित होतो आणि मला जाणीव आहे किंवा मी जवळून पाहिलं की कुणाचं रेशन कार्डच्या फुगवण्याचं काम असेल किंवा दुरुस्तीचं काम असतं किंवा आधार कार्डाचं काम असतं, कुठल्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून माझ्या भगिनीची केवायसीची अडचण असते, हे काम अधिकारी आम्ही रोज आमच्या नजरेतून जात असतो. परंतु एखाद्या व्यक्तीची ही अडचण त्यांच्या नजरेतून फार मोठी असते आणि ज्यावेळेस ती अडचण ह्या शिबिराच्या माध्यमातून सुटताना आम्ही पाहतो त्या लाभार्थ्याचे किंवा त्या नागरिकाच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ते समाधान पाहिल्यानंतर ह्या शिबिराचं सार्थक झालं असं समाजाला मी एक कार्यकर्ता आहे. कारण शेवटी सरकार हे आपलं आहे, हे जोपर्यंत सरकार आपल्या नागरिकांचं लक्ष देत नाही तोपर्यंत सरकार आपला हे लोकांच्या सर्वांच्या लक्षात येत नसतं आणि ह्या शिबिराचं कारण तेच आपण
की आज सर्व अधिकारी सर्व विभाग या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी रावसाहेबांना सुद्धा विनंती आहे, कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे किंवा मुस्लिम प्रशासन सर्वच विभाग उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की शेवटचा नागरिक इथून जाईपर्यंत कोणीही आपली विभागातील जे तुमचे इथं बाहेर स्टॉल लावले किंवा जे फलक लावले की या विभागाची बैठक व्यवस्था इथं आहे, त्या विभागाची बैठक व्यवस्था इथं आहे. कारण इथं प्रत्येक नागरिक ह्या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपलं काहीतरी रखडलेलं काम होईल या अपेक्षा आलेला असतो. आणि सर्वच अधिकाऱ्यांना विनंती की आतापर्यंत तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. कारण नुसतीच राजसत्ता असो उपयोग नसतो बांधवांनो, प्रशासन जर राजसत्तेच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलं तरच नागरिकांच्या सुखसुविधा आणि सोयी होत असतात. हा समजणारा एक कार्यक्रम आहे. त्यामुळं प्रत्येक अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तर जो काही लाभार्थी असेल, जो काही आपल्या तालुक्यातील नागरिक असेल, जो काही त्याची अडचण घेऊन तुमच्या समोर आलेला आहे, त्याच्या शेवटच्या व्यक्तीचं काम होईपर्यंत कुठल्याच अधिकाऱ्याने इथली जागा सोडणे अशी सर्वांना विनंती करतो. आणि आजच्या या शिबिराच्या प्रसंगी सर्वच अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं काम करावं अशी विनंती करतो. तुम्हाला या शिबिराच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सोबत साहेबांना विनंती आहे, त्यांनी आपलं तुमचंच आहे नाही बोला. सोबत साहेबांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अभियान या वेगळ्या उपक्रमासाठी उपस्थित असलेले पारशीच्या नगराध्यक्षा कटलीताई, पंचायत समिती सभापती रोटेताई, कांचनताई मोहिते नगरसेवका, सायरा महिला नगरसेवका, रणवीराव, पंचायत समिती सदस्य रामराव सुरवसे, श्री गुले, व्यासपीठावर उपस्थित असलेले या सगळ्या अभियानाचे प्रमुख संयोजक तहसीलदार शेख साहेब, कृषी अधिकारी कोयले साहेब, दोन्ही नायब तहसीलदार, सर्व महसूल खात्याचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर भूमी अभिनेच्या कामगारांना त्यांचे सहकारी, उपस्थित सर्व नागरिक प्रतिनिधी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि उपस्थित मित्र, एक मोठं काम या महाराजेश्वर अभियानाच्या निमित्तानं आपल्या तालुक्यात होत आहे, संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. आणि त्यातही आपला तालुका हा या सगळ्या अभियान राबवण्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात पुढे आहे. आणि त्याचा आपल्या सगळ्याला अभिमान वाटला पाहिजे. तर कारण असं आहे की आपला आशा वर्करताई असून, अंगणवाडी सेविका असून, महसूल विभाग असो, त्याचप्रमाणे व्हिडिओ आणि त्यांचे सहकारी असो, हे सगळेजण या महाराजेश्वर अभियानाला उपस्थित असतात. आणि शेवटचा माणूस त्याची तक्रार निपटारा होईपर्यंत हे सगळेजण हजर असतात. तर माझी या निमित्तानं तहसीलदार साहेबांना सूचना आहे की जे हजर राहू शकत नाही यावेळेस, तर तुम्ही महाराजेश्वर अभियान आणि उष्णतेची लाट हे एकत्र आले. त्यामुळे अनेक महिला, वृद्ध, पुरुष, स्त्रिया या वातावरणात या ठिकाणी हजर राहत नाही. तर याच्यासाठी एक वेगळं टेबल तहसीलमध्ये आणि एक वेगळा अधिकारी कायमचा नेमावा, म्हणजे हे फक्त आठवड्यापूर्वीचं अभियान राहणार नाही, याची दक्षता आपण घ्यावी.
त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं पूर्वीपासून चालत आलेली जी महात्मा फुले आरोग्य विमा योजना आहे, त्या विमा योजनेला केंद्र सरकारची आयुष्यमान भारत ही योजना जोडलेली आहे. आणि पूर्वी महात्मा फुले योजनेचा लाभ रुग्णाला घेण्यासाठी फक्त रेशन कार्ड चालायचं. आता रेशन कार्डवर ते होत नाही आणि त्यामुळं आयुष्यमान कार्ड असल्याशिवाय या दोन्ही योजना एकत्र केल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाही. आणि अजून आपल्या तालुक्यात 1,34,000 लोकांचे आयुष्यमान कार्ड काढणं बाकी आहे. ते सुद्धा युद्ध पातळीवर. कारण सगळ्यात जर गरजू कोण असेल तर तो गरीब रुग्ण असतो. त्याच्यासाठी एक वेगळी मोहीम, जसं पूर्वी आयुष्यमान कार्डसाठी वेगळी मोहीम राबवली गेली आणि त्याच्यात आपल्या तालुक्यात जवळजवळ 2 ही जनता कव्हर झालेली आहे. तर हे उरलेले 34 सुद्धा या म्हणजे याच्यासाठी थोडा वेळ घेऊन जे संबंधित कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना सक्त सूचना देऊन याही बाबतीत आपण पुढाकार घ्यावा आणि लोकांची सोय करावी ही विनंती करतो. आणि याचबरोबर बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करत असताना एक मोठी योजना शेतरस्ते आणि पाणंद रस्ते याच्यासाठी सुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहे. त्यामध्ये शेतरस्ते ज्याच्या कुठलंही भांडण नाही पण ज्याला नंबर पडलेला आहे त्या रस्त्याला. मध्यंतरीच्या काळात आपण खामगावला एक कार्यक्रम घेतला, आपण बरेच गावात घेतले आणि त्यावेळेस त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जे रस्त्यांना नंबर नाही त्या नंबर टाकण्याचं काम शोधून केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा तहसीलदार साहेबांचा पुढाकार खूप महत्त्वाचा आहे आणि चांगलं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. याबद्दल तहसीलदार साहेब, सर्वच डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख अधिकारी, त्यांचे सर्व कर्मचारी यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम जरी आजचा दिवस असला तरी हा बारमाही चालू ठेवावा आणि त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर काही प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते. मौजे श्रीपत पिंपरी येथील रहिवाशी राहिलेले व दिनांक 27 एप्रिल 2026 रोजीच्या चक्रीवादळात वीज पडून कैलासवासी बाळासाहेब तानाजी गर्दडे यांचा मृत्यू झालेला आहे. सदरचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमधून देय असलेली रक्कम रुपये 4 लाख मयतेची पत्नी यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्यात आलेली आहे. धार्मिक विधी कार्यामुळे त्यांच्या पत्नी येथे उपस्थित नाही, मात्र कैलासवासी बाळासाहेब गर्दडे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. तानाजी बळीराम गर्दडे यांना विनंती करते कृपया स्टेजवरती यावं आणि सर्वच मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. नैसर्गिक आपत्तीमुळे आपला पुत्र गमावलाय त्यांनी, पण त्यांच्या वडिलांचा शासनाने वितरित केलेल्या मदतीचं पत्र त्यांना मिळतंय. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत प्रशासनाने अत्यंत तत्पर आणि संवेदनशील भूमिका बजावत अगदी कमी कालावधीत मदत उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येते, पत्र देण्यात येते. युनियन बँक ऑफ इंडिया बार्शी शाखा
PMEGP लोन त्याचे काही लाभार्थी आहेत. संतोष अर्जुन धस यांना प्रमाणपत्र देण्यात येते. संतोषजी अर्जुन धस 4.5 लाख रुपये लोन मंजूर झाले त्यांना. त्याबद्दल युनियन बँक ऑफ इंडिया बार्शी शाखेच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी. त्यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमध्ये अर्चना दत्तात्रय गव्हाणे यांचे वारसदार आहेत. त्यांचे पती आहेत दत्तात्रय किसन गव्हाणे मयत झालेले आहेत. त्यांच्या वारसदार अर्चनाताई दत्तात्रय गव्हाणे यांना 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालेलं आहे. त्यांनाही हे प्रमाणपत्र देण्यात येते. कृपया जरा लवकर या मॅडम. अर्चनाताई गव्हाणे यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवूया. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना त्यांचे यजमान दत्तात्रय गव्हाणे हे मयत झालेले. त्यांचे वारस म्हणून अर्चनाताईंना हे प्रमाणपत्र देण्यात येते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेमध्ये सुदाम बलबीर धोंगे यांचा मळणी मशीनमध्ये एक हात गेलेला आहे. त्यांना अपंगत्व आलेलं आहे. त्याबद्दल त्यांना 1 लाख रुपयाचं अनुदान मिळालेलं आहे. त्यांनी पण कृपया ते प्रमाणपत्र घेऊन जावं. त्यांच्या वतीने त्यांचे नातेवाईक आलेले. आपण जोरदार टाळ्याने त्यांचंही स्वागत करूया. यानंतर जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. प्रथमेश बापू कदम विद्यार्थी आहे आणि रहिवासी दाखला यश योगीराज उकिरडे. उत्पन्नाचा दाखला महेश दत्तात्रय बाबळे. नसरीन आसिफ शेख आले का कोणी विद्यार्थी त्यांचे पालक जे आलेले त्यांनी तरी या कधी. जातीचा दाखला रहिवासी दाखला यापैकी कोणी एक जण जरी आला असेल तरी कृपया स्टेजच्या समोर यायचे. रेशन कार्ड पुरवठा विभाग शुभांगीताई भोसले, उस्मान मौला शेख, नीता किशोर पांचाळ. बाकीच्यांचे टेबलवरती नंतर दिले जातील. बाहेर स्टॉल सुद्धा आहेत. त्या स्टॉलमध्ये अधिक माहितीसाठी आपण तिथे जायचं आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडून बक्षीसपत्राची नोंद घेण्यात आलेली आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे. नरेश कुमार, मीना चंदनमल ललवाणी. मीना चंदनमल ललवाणी आलेले आहेत का? लवकर या असेल. बांधकाम परवाना त्यांचंही प्रमाणपत्र येते. नसीम वजीर तांबोळी यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचे. बांधकाम परवाना बार्शी नगर परिषद नियोजन प्राधिकरण. उर्मिला बाबू भवर या दोघांनाही प्रमाणपत्र देण्यात येते. नसीम वजीर तांबोळी आणि उर्मिला बाबू भवर एकच नाही. प्राची प्रभाकर घोलक सायकल योजना जी होती त्या योजनेमध्ये सायकल मिळालेली आहे. प्राची प्रभाकर घोलक. दत्तात्रय अप्पाराव घोलक शेळीगड. बांधकामासाठी परवाना शासकीय कार्यक्रम रमाई आवास योजनेमध्ये अमृता केतन गायकवाड
यांनी प्रमाणपत्र घेऊन जायचे. अमृता केतन गायकवाड. इथे नाव भरलेले सर थोडंसं मागे जाणार. आयुष्यमान कार्ड ज्यांना वाटप झालेलं आहे असे सुरेखा राऊत. या लवकर. सुजाता विलास गोडगे. चले तो चालतं आपलं चले तो चालतं. सुरेखा राऊत, सुजाता विलास गोडगे. बांधकाम परवान्यामध्ये उर्मिला बाबू भवन आले असतील तर त्यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचंय. त्यांचा मुलगा किंवा त्यांचे नातेवाईक आले असतील त्यांच्याकडून घेऊन जावा, समोर घेऊन जावा. रेशन दुकान रेशन कार्डसाठी राहुल हनुमंत बाराते. राहुल हनुमंत बाराते असतील तर त्यांनी आपलं कार्ड घेऊन जायचंय. दुसरं संगीता रत्नाकर सरडे. रेशन कार्ड संगीता रत्नाकर सरडे. दत्तात्रय सुतार. तृप्ती दत्तात्रय सुतार. तृप्ती दत्तात्रय सुतार. विश्वनाथ उत्तम मुंडे. विजय राजेंद्र शिंदे. कशाचं आहे? राहुल रमाई आवास योजनेमध्ये प्रसाद किशोर घोडे. प्रसाद किशोर घोडे. जेंट्स असते काय सगळेजण येत फोटो फोटो काढायचा एक फोटो काढायचा. आवाज काढा आवाज काय वाटतंय म्हणावं. फोटो काढा अंत्योदय योजना रोशनी महिला. रोशनी महिला या लवकर या. ग्रुप या लवकर. दोघी तिघी जाईल तरी या पटकन. फोटो काढत होत्या. विवाह नोंदणी प्रमाणपत्र विशाल दत्तात्रय गोंगे. विशाल दत्तात्रय गोंगे विवाह नोंदणी प्रमाणपत्र. त्यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचंय. बेबी प्लेसमेंटचे प्रमाणपत्र देण्यात येते. वर्षा समाधान कराडे. वर्षा समाधान कराडे.
बेबी केअर किट, लवकर या. नाझमीन नेहा पठाण, नाझमीन नेहा पठाण. वैभवी रणजित जाधव. कशाच आहे? रहिवासी दाखला प्रवीण शंकर आईनापुरे, रहिवासी दाखला. उत्पन्नाचा दाखला प्रवीण शंकर आईनापुरे, त्यांनी आपलं प्रमाणपत्र घेऊन जायचंय. आणि हा कसा जन्माचा दाखला कशा दोन्ही साईड. रहिवासी दाखला प्रतीक्षा बाजीराव कुरुलकर, दिली सांगितली. बेबी केअर किट, आता यानंतर ट्रॅक्टरचं वाटप केलं जाईल. स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसपत्नी आहे लक्ष्मीबाई सखाराम कुलथे, लक्ष्मीबाई सखाराम कुलथे, लवकर या. मोफत प्रवास पास वितरित करण्यात येतो त्यांना. लक्ष्मीबाई सखाराम कुलथे तुम्ही येत का? हातात ठेवा हे, त्यांच्याकडे द्या की म्हणजे मला हरवायचं नाही. वैभवी रणजित जाधव यांना बेबी केअर किट, बेबी सही करायचे. महिला बाल कल्याण, महिला व बाल विकास विभाग, प्राजक्ता शुभम मेडपाठक, प्राजक्ता शुभम मेडपाठक. थांबा, त्यांनी सांगितल्याशिवाय घ्यायचं नसते. अर्जुन मजहर सय्यद यांचं पण प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अर्जुन मजहर सय्यद. सोपं साहेबांच्या सूचनेप्रमाणे हा जो पास देण्यात येतोय मोफत पास, तो सोपं साहेबांच्या सूचनेप्रमाणे देण्यात येतोय. तेव्हा त्यांच्या हस्ते हा पास दिला जाईल. सैनिक पत्नी, 1 मे महाराष्ट्र दिनी या दिनी आपल्या कार्यक्रमासाठी स्वतंत्र सैनिकांच्या वारसपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई कुलथे या ठिकाणी आले होते आपल्या कार्यक्रमासाठी. आणि त्यांना एसटी महामंडळाचा जो मोफत प्रवासाचा पास आहे त्यासंबंधी आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार साहेब यांनी सूचना केल्या होत्या. आणि त्याच्यावर आपण तात्काळ कारवाई करून 1 मे आज आहे, आज आपण 7 दिवसामध्ये त्यांना आपण या ठिकाणी सूचनेप्रमाणे त्यांना या ठिकाणी मोफत पास वाटप करत आहोत. सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती आहे त्यांनी कृपया ट्रॅक्टरचं वितरण आहे, ट्रॅक्टर वाटप आहे, बाहेर ट्रॅक्टरचं वितरण. कृपया सगळ्यांनी तिकडे जावं अशी नम्र विनंती आहे. काय घेऊ नका, घेऊ नका, थांबा. हो सर, झालं का? हा, ठीक आहे. बाकीच्यांची वाटप इथे टेबलवरती होती. कोणी आपलं प्रमाणपत्र मिळालं आणि म्हणून अजिबात पालक साहेब आभार मानतील. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दीपक वैद्य सर, त्यानंतर सन्माननीय आपल्या तालुक्याचे आमदार साहेब आदरणीय दिलीप सोपल साहेब या ठिकाणी उपस्थित होते.
त्याचबरोबर सन्माननीय श्रीमती तेजस्विनीताई कथले याही आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीच्या सभापती आदरणीय मीनाक्षीताई रोंगे याही आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्याचबरोबर आपल्या बार्शी तालुका लाडकी बहीण योजना या समितीचे अध्यक्ष आदरणीय रणवीर राऊत हेही आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीचे सदस्य आदरणीय राजेंद्र सुरवसे सर हेही आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित होते.